मित्रांनो, आता आपण आडिवरे या गावातील खेळे बघितले। आता आपण परत मंदिरामध्ये चाललोय, कारण की ह्या ठिकाणी हुंडे हे नाचवले जातात आणि ते कशा प्रकारे नाचवले जातात मंदिरामध्ये ते आता आपण जाऊन बघणार आहोत। तर मित्रांनो, आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि 10 वाजलेत आणि आपण आता चाललोय परत महाकाली मंदिरामध्ये आणि बघूया कशा प्रकारे इकडे हुंडे नाचवले जातात। आपल्या गुहागर पट्ट्यामध्ये या इतर काही कोकणामध्ये इतर काही गावामध्ये वेगळी परंपरा असते। आमच्या इकडे आंब्याचं झाड असतं हुंडे नाचवताना, या ठिकाणी सुपारीचं झाड असतं आणि हे मंदिरामध्ये नाचवतात आणि कशा प्रकारे नाचवतात त्याला आपण आता जाऊन पाहूया तिकडे। सुपारीचं झाड म्हणजे हुंडे पूर्ण आपल्या महाकाली मंदिराच्या भोवती गोल फिरवणार आणि मित्रांनो कशा प्रकारे फिरवतात हे सुपारीचं झाड खूप आश्चर्यचकित आहे मित्रांनो। खरंच एवढं मोठं सुपारीचं झाड ह्या मंदिराच्या गोल भोवती फिरवायचं आहे म्हणजे खरंच।
मित्रांनो, अशा प्रकारे ह्या ठिकाणी हुंडे हे नाचवले जातात. शिमगा उत्सव हा साजरा केला जातो. एकदम जल्लोषाने उत्साहाने वाजवत गाजवत ह्या ठिकाणी हुंडे हे नाचवले जातात. जेव्हा हुंडे हे महाकाली मंदिराच्या बाहेर पडतात तेव्हा एका पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ह्या ठिकाणी हे सुपारीचं झाड फोडण्यात येतं. परत हे भाविक मंदिरामध्ये येतात. परत सारख्याच सेम पद्धतीने ह्या ठिकाणी अजून 4 हुंडे नाचवले जातील आणि त्याच्यानंतर महाकाली देवीच्या समोर ज्या गावातल्या लोकांचे नारळ द्यायचे बाकी असतील गाऱ्हाणं घालून त्या ठिकाणी नारळ हे फोडले जातात. आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी अडिवरे ह्या गावात महाकाली मंदिरामध्ये शिमगा उत्सव ह्या जल्लोषाने साजरा केला जातो. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणी धीरज या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.